आणि त्याच्यातच यांचा हात मुरगळला. धैर्य तिथं आला होय, कामाचे 12 वाजले त्याच्यामुळं. आणि येऊन काय शांत नाही बसला. वर्षभर त्या मजुरांना काम मिळेल अशी गॅरंटी दिलाय. आणि ही असली आश्वासने देऊन त्या पोरांना शाळेत धाडायला तयार केलं. आणि हा आता कशाला मध्येच उपटला ते काय मला माहित नाही साहेब. आपण साहेब, त्या मजुरांची धैर्याची जोरदार मारामारी झाली. आणि या सगळ्याचे फोटो मी काढले. हे भारी काम केलंस तू. लवकर फोटो पाठवून दे. काय 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 झालं? मला मोठा दानशूर. याचा दानशूरपणा नाही पब्लिक केला ना तर बघच. विलास, हे बघ विलास. अरे आई, भास्कर, तू पण इथेच आहेस? काही नाही, ते धैर्याचा फोन लागत नाहीये. जाऊन बराच वेळ झालाय, कुठे काही कळत नाहीये. तू एक काम कर भास्कर, जरा साईटवर जाऊन ये. मी जाऊ? नाही अगं, असेल कुठेतरी कामात असेल, नाहीतर तिची पर्सनल लाईफ एन्जॉय करत असेल कुठेतरी. करू दे की. आणि त्याच्या माग माग फिराय काय कुकुलं बाळ आहे का ते? आता तू हे मला शिकवायला मी काय कुकुळ बाळ नाहीये. सांगितलं तेवढं कर. जा पटकन. तो कोण? भाऊ एकदा चेक करता का? भाऊ भाऊ का बघतील? भाऊ काय डॉक्टर आहेत का? अहो, भाऊंनी ना फक्त डिग्री घ्यायचं बाकी आहे. बाकी हाड वैद्याचा पूर्ण अभ्यास केलाय भाऊ. आमच्या शाळेत कुठली लहान पोरं धडपडली, काही लागलं ना त्यांना, भाऊच त्यांच्यावर उपचार करायचे. आता डायरेक्ट एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणं आम्हाला परवडणार नाही ना. भाऊ बघा. भाऊ जरा सांभाळ. हो हो हो, काळजी करू नका, लगेच करतो बघा. 1 मिनिट. इथं दुखते ना? नाही नका. हो 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 हो, मला हात तर लावू द्या.